परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत अध्याय 31. श्री गणेशाय नमः. श्री कुलदैवताय नमः. महाराजांचे शिष्य असंख्य, त्या सर्वांच्या स्मृती असती दैदिप्यमान. ज्यांनी त्यांनी त्या मजसी केल्या कथन, त्या मी करतसे तुम्हा कथन. दिवी राज्यहंस प्रतिष्ठित, त्यांचा असे हा अनुभव. प्रसादाचा महिमा काय, तो या ठाई वर्णितसे. होते अन्व्यास गायत्री पुरश्चरण, एका शिष्याचे ते होते आयोजित. परंतु व्यवस्थेमुळे राहू न शकले उपस्थित. खंत बहुत होती मनात, निवेदिले महाराजास. घेऊन त्यांचा आशीर्वाद, गेले निघुणी कार्यास. जाते वेळी केली आर्जव, प्रसाद आणावा मजसाठी. विनंती सद्गुरुसे करणा, प्रसाद उनसे ले आणा. केले त्यांना आश्वस्त राजहंसाने. त्यानुसार समाप्तीनंतर घेऊनी प्रसाद डबाभर, दिला नेऊनी त्यांचे घरी. 2 दिवसांनी मग घडे त्यांची भेट, केली विचारणा प्रसादाची. सज्जन गंभीर होती, म्हणती भाग्य की बुरी गती. नहीं प्राप्त हुआ प्रसाद, राजहंस म्हणती क्या हुआ. मैंने तो प्रसाद घर पहुँचाया, फिर ऐसा कैसे हुआ. सज्जन म्हणती आपल्या भारीयसी, सद्गुरू महाराजांकरवी. प्रसाद आला आपुल्या गृही, मला तो कान मिळे. भार्यावदे सज्जनासी, प्रसाद झाला प्राप्त आपणासी. परंतु 3रे दिवशी बालगोपाल भक्षिती प्रसादा. शेष जो राहिला तो भक्षियला सेवकांनी, या कारणे तुम्हासी नाही प्राप्त झाला तो. सज्जन म्हणती पत्नीस, रिकामा डबा कोठे असती. प्रसादाचे कण त्यास असती, घेईन मी आनंदे. पत्नी म्हणे सज्जनासी, घासून ठेविला मी सवेसी. ऐकून ही वाणी अति निराश सज्जन, नव्हता प्रसाद भाग्यात. आठवला मग गोपाल काला, तो भक्षिल्यावर सर्व गोपाला. धुती हात यमुना जळात, म्हणून स्वर्गीचे देवगण मत्स्यरूपी आले जळात. ते प्रसाद कण घेऊन मुखात, हो आपण धन्य धन्य. परंतु श्रीकृष्णाने सांगितले सर्व गोपासी, नका हात धुऊ यमुना जळासी. पुसावे ते घोंगडीसी, बिचारे सर्व मत्स्य झाले निराश ते वेळी. तीच स्थिती या सज्जनाची झाली होती ते वेळी. प्रसाद विन्मुख हा सज्जन, अश्रुचिंब झाला नयनी. हा सर्व वृत्तांत मग राजहंसे कथेला महाराजास. सद्गुरू माऊलीने पुन्हा दिला प्रसाद अंगारा. ज्यांना नाही अहंकार बाधा, त्यांची अशीही अवस्था का करीतो भगवंत. राजहंस पुसे सद्गुरूला, आमच्यासारखी माणसं लोळती प्रसादात. त्यांची काही उन्नती वा सत्कर्म कान घडे जीवनात. आणि जे करती सत्कर्म, त्यांना हे सद्भाग्य कान लाभती जीवनी. गुरु निवेदिती शिष्यास, हा असे नियती खेळ. ज्यांचे हस्ते होती सत्कर्म सतत, त्यालाच हुलकावणी देते कर्मफल. पुढे पुढे नेतसे, त्यांचेच हस्ते व्हावयाचे असते मोठमोठी सत्कर्मे. जे डुबती यथेच्छ प्रसादी, त्यांची कर्मगती त्यांना नाही वाढू देत पुढे. त्यांना कधी प्रसादाचे नसते कळत महत्व. जैसे गंगा काठी जरी वास सतत असती, त्यांना गंगा महात्म्य नाही कधी आकळत. आहे ही दैवगती, न चुके कोणा कधी. सुरेश नाना अन्वीकर, घेतली त्यांनी मारुती मोटार. वाटे त्यांना श्रीगुरूंनी त्यावर, व्हावे पहिल्यांदा आरूढ. म्हणून वंदिती गुरुचरण, अति आनंदे करी निवेदन. म्हणे गुरुराया घेतली म्या मोटार, लागावे प्रथम त्यासी तुमचे चरण. कुणी म्हणाले महाराज, आहे तो द्रोण. कैसे त्यात बसाल आपण. उगीच होईल शरीराची हेळसांड, सोडा हा विचारा आपण. सद्गुरू जाणी शिष्यांचा भाव, म्हणे आम्हासी प्रिय असे तो द्रोण. आणा त्वरे तो द्रोळना येथ, होऊ द्या पूर्ण तुमचे मनोरथ. अति आनंदे आणली मोटार, सद्गुरू होती त्यात स्वार. म्हणे माऊली केले मद धन्य धन्य, विनंती दासाची ऐकुनी. न विसरू शके मी हा क्षण, कृपा तुमची असे विलक्षण. प्रपंचात वेदनामय झालेल्या भक्तांचे दुःख दूर झाले गुरुकृपेने. संसारी ते सर्व सुखी होऊनी, लागले भक्ती मार्गासी आपणहून. सुखोपभोग ते जरी घेती,
गुरुसेवा न दवडिती. शिष्य संप्रदाय महाराजांचा, संभाजीनगरी रहिवास त्यांचा, म्हणून संभाजीनगरी महाराजांचे नित्य जाणे येणे होत असे. असावे एखादे स्थळ, नसावं मग त्यास काळ वेळ. केला विचार हा सोज्वळ, शिष्य मुरलीधर कापरेंनी. होती त्यांची एक जागा, करावी समर्पित ती गुरु काजा. बांधावे मंदिर त्या जागी, सद्गुरू आणि कसरी आजूबाईचे. विचार मडीचा पक्का झाला, तो मग श्रीगुरूंना सांगितला. शिष्यांचाही आग्रह वाढला, दिली संमती श्रीगुरूंनी. म्हणे व्हावे तेथे मंदिर आईचे, हे कार्य सर्वांच्या कल्याणाचे. दीपूकडे सोपवावे कार्य व्यवस्थापनाचे, तो आहे उपेक्षित म्हणून त्याचा विचार. केला श्रीगुरूने साचार, झाले कापरे तात्काळ तयार. केला मग विश्वस्त करार, 11 जणांचे ते मंडळ. झाले नोंदणीकृत परिपूर्ण, गुरु इच्छा मानुनी प्रमाण. उपस्थित श्रीगुरूंच्या समारंभ भूमिपूजनाचा, अति आनंदे संपन्न झाला. कार्य लागले मार्गाला, यथाकाळ लोटला. मंदिर आले उदयाला, पंचदेवतांसह सद्गुरुमूर्ती प्रतिष्ठित झाली त्या स्थानाला. रामचंद्र सुत आजूबाई कुळाशी संबंधित, एक घटना उलगडीत. चरित्र गातो श्रीगुरूचे. इति श्री लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृत 29 समाप्तः. श्री लक्ष्मीकांतार्पणमस्तु. लक्ष्मीकांत महाराज की जय.